एका गावात एक लोहार राहत होता। तो फार कष्टी होता। दिवस रात्र तो अग्नीसमोर बसून लोखंड बडवत असायचा, ज्यामुळे त्याला कधी पैशाची कमतरता पडायची नाही। त्याला एकुलता एक मुलगा होता। तो दिवस रात्र त्यांच्या पैशावर फक्त चैन करायचा। पैशाला तो पाण्यासारखा उडवायचा। हे पाहून त्या लोहाराला फार वाईट वाटायचे। तो एकुलता एक आहे म्हणून तो त्यांच्यावर रागावायचा सुद्धा नाही। एकदा त्याने आपल्या मुलाला धडा शिकवायचाच म्हणून विचार केला। म्हणून त्याने आपल्या मुलाला बोलावले व म्हटले, बेटा, उद्यापासून तुला रोज 10 रुपये कमवायचे आहेत। जर तू मला 10 रुपये कमवून नाही दाखवले तर सायंकाळी तुला जेवण मिळणार नाही। दुसऱ्या दिवशी मुलगा कामाच्या शोधात बाहेर जातो। तो पूर्ण अख्खा दिवस इकडे तिकडे फिरतो, पण त्याला काही कुठेच काम मिळत नाही। म्हणून तो थकून भाकून सायंकाळी आपल्या घरी परत येतो। सायंकाळी जेव्हा तो जेवणासाठी बसतो तेव्हा त्याला आठवते की त्याला बाबांना 10 रुपये द्यायचे आहेत। म्हणून तो आईकडे 10 रुपये मागतो आणि आपल्या बाबांना देतो। जसा मुलाने बाबाला 10 रुपये देतो तेव्हा बाबा ते 10 रुपये उचलतात आणि अग्नीत टाकून देतात। पुढे असंच चालू असतं। मुलगा 10 रुपये आईकडून मागतो आणि बाबाला 10 रुपये आणून देतो आणि बाबा अग्नीमध्ये ते 10 रुपये टाकून देतात। एकदा मुलाच्या आईने 10 रुपये द्यायला नकार देते। म्हटलं, तू रोज 10 रुपये कुठे खर्च करतोस? यावर तो मुलगा निराश पावलाने आणखी परत कामाच्या शोधात बाहेर जातो। पूर्ण दिवस इकडे तिकडे फिरतो। परत सायंकाळी घराकडे निघताना त्याला एक माणूस आपल्या डोक्यावर लाकडाचा भारा घेऊन जात असताना दिसतो। तो माणूस वृद्ध असतो। मुलगा त्या माणसाजवळ जातो आणि म्हणतो, बाबा, काय मी आपला हा लाकडाचा भारा उचलून आपल्या घरापर्यंत सोडू शकतो का? यासाठी मला आपण फक्त 10 रुपये द्यावेत। तो वृद्ध मानतो। मुलाने प्रथम वेळा एवढे वजे आपल्या डोक्यावर घेतले होते। भारा हा फार जड होता। त्याला त्या लाकडाचा त्रासही होत होता। पण कसा बसा त्याने तो भारा त्या व्यक्तीच्या घरी आणून दिला। तेव्हा त्याने ते पैसे घेऊन सरळ आपल्या घरी येतो व आपल्या बाबाला पैसे देतो। पण विचार करायची गोष्ट ही झाली की लोहाराने जसेही ते पैसे घेतले आणि तो ते पैसे अग्नीत टाकणार तेव्हा मुलाने पटकन त्याचा हात पकडला। म्हटलं, बाबा, हे काय करताय? तुम्हाला माहीत आहे हे पैसे किती मेहनतीने आले आहेत? तेव्हा त्याच्या बाबांनी सांगितले, बेटा, हीच गोष्ट मला तुला सांगायची होती की मी दिवस रात्र या पेटत्या भट्टीसमोर बसून घाम गाळून मेहनत करतो। त्या मेहनतीचे पैसे तू पाण्यासारखा उडवतोस। म्हणून तुला समजायला हवे की पैसे फार किमतीचे असतात। मुलाला बापाची ही गोष्ट समजते आणि तो मुलगा बापासोबत रोज कामात मदत करतो। म्हणून मित्रांनो, या गोष्टीद्वारे आपल्याला ही गोष्ट लक्षात असायला हवी की आपण जीवनात आपल्या आईबापाच्या मेहनतीचे पैसे नाहक खर्च करू नये, त्याचा सदुपयोग करावा, चांगल्या कामासाठी उपयोग करावा।